नमस्कार, मी शिवम बोरकर बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलेली होती आपला चॅप्टर फर्स्ट जॉमेट्री चॅप्टर फर्स्ट, ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी, ज्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स बघितले होते। त्याच्यावर आधारित आपली जी प्रॅक्टिस सेट 1 आहे जी आज आपल्याला काय करायची, कंप्लीट करायची। तर बघा काय दिलेलं आहे। पहिला क्वेश्चन, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5। त्याच्यानंतर बघा काय दिलेलं, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, देन फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स। तर आपल्याला बघा त्या ठिकाणी काय दिलेले, दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बेस आणि हाईट दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड करायला सांगितले त्यांच्या एरियाचे रेशियो। तर आपण या ठिकाणी सुरुवातीला कन्सिडर करणार की लेट बेस हाईट अँड एरिया ऑफ first triangle is B1, H1 and A1 रिस्पेक्टिवली। तर या ठिकाणी आपण काय केलं की नोटेशन देऊन टाकलं की फर्स्ट जो ट्रायंगल आहे त्याचा बेस B1 आहे आणि जो फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे ती आहे H1 आणि त्याच्या एरियाला काय कन्सिडर केलं आपण A1। सिमिलरली बेस हाईट and area of another triangle are काय म्हणणार B2, S2 and A2 रिस्पेक्टिवली। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय केलं की नोटेशन देऊन टाकलं। याच्यानंतर बघा जो फर्स्ट ट्रायंगल आहे ज्याचा बेस आपल्याला दिलेला आहे, ज्याला आपण B1 म्हणणार की फॉर ट्रायंगल फर्स्ट A1। तर या ठिकाणी आपल्याला B1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 9, त्याच्यानंतर त्याची हाईट दिलेली आहे फर्स्ट ट्रायंगलची H1 जी आपल्याला दिलेली आहे 5, त्याच्यानंतर जो सेकंड ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बेस दिलेला आहे 10 आणि त्याची हाईट दिलेली आहे आपल्याला S2 जी दिलेली आहे 6। देन आपल्याला फाइंड करायला सांगितलं त्याच्या एरियाचा रेशियो। तर बघा या ठिकाणी काय लिहिणार आपण, A1 अपॉन A2 इक्वल्स टू काय लिहिणार, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू S2। तर या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं, काय लिहिणार, द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ their bases and corresponding height। तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आपल्याला A1 अपॉन A2, जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस दिलेला आहे 9, त्याच्यानंतर फर्स्ट ट्रायंगल आहे त्याची हाईट दिलेली आहे आपल्याला 5, त्याच्यानंतर 10 आणि इथं काय येणार 6। तर या ठिकाणी 5 1 5, 5 2 10, त्याच्यानंतर 3 2 6, 3 3 9, 3 1 3 आणि या ठिकाणी काय येणार 2 2 4। तर या ठिकाणी रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल काय आला 3:4। या ठिकाणी काय लिहिणार, द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल इज 3:4। त्याच्यानंतर बघा आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे। सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला सुरुवातीला गिवन दिलेला आहे की BC जो आहे तो परपेंडिक्युलर आहे सेगमेंट AB वर, त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर दिलेला आहे सेगमेंट AB वर, त्याच्यानंतर आपल्याला BC ची लेंथ दिलेली आहे 4 आणि त्याच्यानंतर AD ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8। त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB। जर आपण ट्रायंगल ABC आणि ADB ला जर ऑब्झर्व करत असणार तर यावेळेस आपल्याला लक्षात येते की या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो कसा आहे, सेम आहे। म्हणून यांच्या एरियाज, द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल कशामध्ये येणार, करस्पॉन्डिंग हाईट मध्ये येणार। कशात येणार, करस्पॉन्डिंग हाईट मध्ये। तर सुरुवातीला आपण काय लिहिणार, गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की BC जे आहे ते परपेंडिक्युलर आहे कोणाला, AB ला, त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर आहे कोणाला, AB ला, त्याच्यानंतर आपल्याला BC ची लेंथ दिलेली आहे 4 आणि AD ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल की ट्रायंगल ABC and triangle ADB have सेम बेस। हे जे दोन्ही पण ट्रायंगल आहे त्याचा काय आहे,
सेम बेस आहे, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी, तर ते काय येणार H1 अपॉन H2. तर या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, स्टेटमेंट काय लिहिणार, द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ इक्वल height is equal to ratio of their corresponding height. तर या ठिकाणी फर्स्ट जो ट्रँगल आहे H1 त्याची हाईट आपल्याला माहित आहे काय आहे BC, आणि जो सेकंड ट्रँगल आहे त्याची हाईट आपल्याला माहित आहे काय आहे AD, आणि ह्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला गिवन आहेत. तर BC ची लेंथ आहे आपल्याला 4 आणि या ठिकाणी काय दिलेली 8, 4 1 4 आणि 4 दोन्ही किती होणार 8, म्हणून या ट्रँगलच्या एरियाचा रेशो काय येणार 1:2. या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रँगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल ADB, म्हणून या ठिकाणी वाक्य लिहिणार द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ these triangle is 1:2. यानंतर बघायचा आपला क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला गिवन आहे डायग्राम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये दिलेले आपल्याला PS दिलेले आहे परपेंडिक्युलर QR वर, त्याच्यानंतर QT दिलेला आहे आपल्याला परपेंडिक्युलर PR वर, त्याच्यानंतर आपल्याला लिंक दिलेली आहे RQ ची 6, त्याच्यानंतर PS ची लिंक दिलेली आहे आपल्याला 6. या ठिकाणी RQ दिलेले आपल्याला 6 आणि ही दिलेली 6. त्याच्यानंतर PR ची लेंथ, ही जी टोटल लेंथ आहे आपल्याला ही दिलेली आहे 12. किती दिलेली आहे 12. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं QT. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहिणार गिवन. तर या ठिकाणी आपल्याला गिवन मध्ये काय दिलेले आहे, आपल्याला दिलेलं आहे सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ, त्याच्यानंतर सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR, त्याच्यानंतर RQ ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 6, PS ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 6, त्याच्यानंतर PR ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12. तर आपण सुरुवातीला काढणार एरिया ऑफ ट्रँगल PQR. तर बघा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रँगल PQR, तर आपल्याला माहिती आहे काय असते, हाफ बेस इनटू हाईट. तर बघा या ठिकाणी या ट्रँगलचा बेस PQR चा बेस आपण सुरुवातीला कन्सिडर करणार QR आणि त्याची हाईट कन्सिडर करणार PS, जी आपल्याला किती आहे PS. तर या ठिकाणी हाफ QR ची लेंथ दिलेली आहे 6 आणि PS ची लेंथ देखील किती दिलेली आहे 6. बेक बे बेत्रिक 6 आणि हे किती होणार 6 त्रिक 18 स्क्वेअर युनिट. किती आला PQR चा एरिया किती आला 18 स्क्वेअर युनिट. आता सुरुवातीला आपण हा बेस आणि ही हाईट कन्सिडर केली. आता नेक्स्ट आपण काय करणार, याच्यावरून आपल्याला काय मिळालं, जर बेस आणि हाईट माहित असेल तर एरिया मिळते. तर बघा या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये 3 क्वांटिटी आहेत, एक आहे एरिया, एक आहे बेस आणि एक आहे हाईट. ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जे आपण बेस आणि हाईट कन्सिडर केलं याच्यावरून आपल्याला निघला एरिया. काय निघला एरिया, जे किती आला 18 स्क्वेअर युनिट. आता आपण काय कन्सिडर करणार, पुन्हा तोच ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल PQR. आता या ठिकाणी त्याचा बेस आपण कन्सिडर करणार PR आणि त्याची हाईट घेणार QT. काय घेणार QT, याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. तर बघा बेस आणि हाईट चेंज केल्याच्या नंतर एरिया चेंज होणार नाही, म्हणजे हा एरिया ऑफ ट्रँगल PQR आणि एरिया ऑफ ट्रँगल PQR बेस आणि हाईट चेंज केल्याच्या नंतर कसा राहणार, इक्वल राहणार. तर बघा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रँगल PQR किती आला आपला 18 हाफ, त्याच्यानंतर PR ची लेंथ आपल्याला किती दिली 12, त्याच्यानंतर QT आपल्याला काय करायचं फाइंड, त्याच्यानंतर बेक बे बेस 12, त्याच्यानंतर 6 इकडं मल्टिप्लाय तिकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, म्हणून 18 डिवायडेड बाय 6 इक्वल्स टू काय येणार QT 6 1 6 6 3 18, म्हणून या ठिकाणी QT ची लेंथ किती येणार 3 युनिट. तर बघा या ठिकाणी कन्सेप्ट महत्त्वाचा असा आहे की बेस आणि हाईट सुरुवातीला एकदम सांगितलं होतं, ज्यावेळेस एरिया काढणार आपण तर बेस आणि हाईट वेगवेगळे घेतले तर एरिया ऑफ ट्रँगल चेंज होत नाही. त्याच्यानंतर बघा आपला जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, AP परपेंडिक्युलर दिलेला आहे BC वर, त्याच्यानंतर AD पॅरलल दिलेला आहे BC ला, त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं एरिया ऑफ ट्रँगल ABC आणि ट्रँगल BCD. जर आपण बघणार
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये जर बघितलं एबीसी आणि ट्रायंगल बीसीडी, तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये त्याचा बेस कसा आहे, कॉमन आहे. आणि जर बघत असाल तुम्ही की जर दोन पॅरलल लाईनवर जर दोन्ही ट्रायंगलचे व्हर्टायसेस राहत असतील तर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट ही कशी असते, इक्वल असते. कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कसं असते, समान असते. तर त्या ठिकाणी आपण काय करणार बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लिहिणार आपण गिवन, की गिवन मध्ये लिहिलं एपी परपेंडिक्युलर बीसी, त्याच्यानंतर एडी पॅरलल बीसी. तर बघा या ठिकाणी ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी हॅव कॉमन बेस. तर या ट्रायंगल मध्ये काय कॉमन बेस. त्याच्यानंतर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी लाईज ऑन पॅरलल लाईन एडी अँड बीसी रिस्पेक्टिव्हली. तर या ठिकाणी जे ट्रायंगल एबीसी आहे, बीसीडी आहे, याचे सगळेच्या सगळे व्हर्टायसेस कशावर आहेत, दोन पॅरलल लाईनवर. आणि या दोन पॅरलल लाईन मधली जी हाईट असते ती असते त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणून या दोन्ही ट्रायंगलची हाईट पण कशी असणार, कॉमन असणार. म्हणून या ठिकाणी बोथ ट्रायंगल हॅव इक्वल हाईट. कारण काय, सिन्स perpendicular distance between two parallel lines are काय होणार, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ठीक आहे. तर या ट्रायंगलची हाईट काय होणार, की जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बिटवीन टू पॅरलल लाईन ते काय होणार, त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट. म्हणून या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलचा बोथ ट्रायंगल हॅव सेम बेस अँड सेम हाईट. म्हणून ज्यावेळेस बेस आणि हाईट सारखी असणार त्यावेळेस त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया कसा असणार, सेम असणार. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. म्हणून आपण जी थर्ड कंडिशन बघितली होती की ज्याच्यामध्ये की जर बेस आणि हाईट जर कॉमन राहत असेल तर त्याच्या एरियाचा रेशो काय येणार, 1:1. म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी काय येणार, 1:1. यानंतर बघायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 जे आपल्या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन आहे. तर बघा काय दिलेलं आहे डायग्राम मध्ये दिलेलं आहे आपल्याला पीक्यू जे आहे परपेंडिक्युलर दिलेलं आहे सेगमेंट बीसी वर. त्याच्यानंतर एडी परपेंडिक्युलर देखील दिलेलं आहे सेगमेंट बीसी वर, परपेंडिक्युलर आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन दिलेले आहे ज्याच्यामधला आपण पहिला सुरुवात करणार आहे की आपल्याला काढायला सांगितलं एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी यांच्या एरियाचा रेशो. तर बघा हे जे ट्रायंगल आहे आपला पीक्यूबी आणि ट्रायंगल पीबीसी, पीक्यूबी याच्यामध्ये हाईट पीक्यू आणि पीबीसी मध्ये देखील हाईट काय आहे, पीक्यू. तर दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट कशी आहे, सेम आहे. म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो कशामध्ये येणार, बेसिस मध्ये. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, ट्रायंगल पीक्यूबी अँड ट्रायंगल पीबीसी हॅव इक्वल हाईट. काय येणार, इक्वल हाईट, जी किती येणार आहे, PQ, इक्वल हाईट PQ. म्हणून या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. तर त्या ठिकाणी रेशो कशात येणार, B1 अपॉन B2. आणि त्या या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहिणार, काय लिहिणार, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल height is equal to ratio of their corresponding bases. तर या ठिकाणी जो PQB आहे, PQB याचा बेस काय येणार, QB किंवा BQ. त्याच्यानंतर PBC जो आहे त्याचा बेस काय येणार, BC. सिमिलरली जो सेकंड क्वेश्चन आहे बघा,
त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला फाइंड करायला सांगितलं पीबीसी आणि एबीसीचा एरियाचा रेशो. तर बघा हा जो ट्रायंगल आहे आपला पीबीसी आणि एबीसी, तर दोन्ही ट्रायंगल मध्ये जो बेस आहे बीसी हा काय आहे कॉमन आहे, म्हणून या ट्रायंगलच्या एरियाचे रेशो कशात येणार हाईट मध्ये, म्हणजे काय h1/h2. म्हणून इन ट्रायंगल पीबीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव कॉमन बेस बीसी. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कशामध्ये लिहिणार h1/h2. आणि या ठिकाणी स्टेटमेंट लिहिणार काय द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ कॉमन बेस is equal to ratio of their corresponding height. तर बघा या ठिकाणी पीबीसीचा जो हाईट आहे, पीबीसीची जी हाईट आहे ती काय आहे पी क्यू. त्याच्यानंतर एबीसीची जी हाईट आहे ती काय आहे एडी. त्याच्यानंतर बघा आपला जो 3rd नंबरचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एबीसी ची हाईट काय आहे एडी आणि त्याच्यानंतर एडीसी ची देखील हाईट काय आहे एडी. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट कशी आहे सेम, म्हणून यांच्या एरियाचे रेशो कशा देतात b1/b2. तर या ठिकाणी लिहिणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार एडीसी इक्वल्स टू काय लिहिणार आपण b1/b2. कारण काय द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशियो ऑफ their corresponding base. म्हणून या ठिकाणी एबीसीचा जो बेस आहे तो काय येणार बीसी आणि त्याच्यानंतर एडीसीचा जो बेस येणार तो काय येणार डीसी. म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय येणार BC/DC. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. त्याच्यानंतर बघा आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे एडीसी आणि त्याच्यानंतर ट्रायंगल आहे PQC. तर या दोन्ही मध्ये बेस पण कॉमन नाही आणि हाईट पण कॉमन नाही, म्हणून यांचे रेशो कशात येणार b1/h1 डिवायडेड बाय b2/h2. म्हणून या ठिकाणी काय करणार आपण जो 4th क्वेश्चन आहे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. या ठिकाणी काय येणार b1/h1 b2/h2. कारण इथं स्टेटमेंट लिहिणार काय द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. तर बघा या ठिकाणी जो ट्रायंगल आहे आपला एडीसी, तर या ठिकाणी एडीसीचा जो बेस आहे तो आहे डीसी आणि त्याची हाईट काय आहे एडी. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार DC/AD. त्याच्यानंतर जो PQC आहे त्याचा बेस आहे QC आणि त्याची हाईट आहे आपली PQ. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण QC/PQ. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेली आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.